परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ज्ञाना, मी आलोय. काय झालंय मुक्तीला? तीव्र ज्वर आहे. हो, पण काळजीचं कारण नाही ना? या ज्वराचा परिणाम शरीराच्या इतर इंद्रियांवर होऊ शकतो. जरा समजावून सांगाल का? सांगतो ना. या ज्वरामुळे फक्त शरीरालाच नव्हे तर ज्ञानेंद्रियाला आणि मनाला सुद्धा पीडा होते. ज्वर हाच रोगाचा प्रमुख असतो, बलवान असतो. म्हणून अनादी कालापासून ज्वराला सर्व रोगांचा प्रधान समजला जातो. पण मग यावर उपाय काय? त्वरित सप्तपर्णी गोडूची म्हणजे सप्तपर्णी अमृतवेल हा एकच उपाय आहे. त्याच्या 7 पानाचा समूह असलेला गुळवेलीचा काळा हिला दिला तरच हा ज्वर बरा होण्यास मदत होईल. पण हे सप्तपर्णी वेल मिळेल कुठे? सप्तपर्णी अमृतवेल ही तशी दुर्मिळ वनस्पती, पण आळंदीच्या उत्तरेला असलेल्या अरण्यात मात्र मिळेल. पण इथे जवळपास कुठे नाही का? त्यासाठी अरण्यातच जावं लागेल. एक वेल होती इंद्रायणी घाटाजवळच्या मंदिरापाशी, पण आता ती आहे की नाही हे जाऊन बघावं लागेल. पण त्या काढ्याने बरं वाटेल ना मुक्तीला? आता तरी मुक्ताच्या व्याधीवर हाच एकमेव उपाय आहे. विद्याधर बुवा, आपल्या आमच्यावरती खूप उपकार आहेत. निवृत्ती राजा, तुझे बाबा आळंदीत आल्यापासून कायम दुसऱ्यासाठी जोखीम घेत आलेत. अरे त्यापुढे ही जोखीम कसली? वैद्यबुवा, मला क्षमा करा, पण आपल्याला द्यायला आमच्याकडे काहीच दक्षिणा नाही. मी दक्षिणेसाठी काम करत असतो तर इथवर आलोच नसतो ना. रोग्याचे प्राण वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि या कुलकर्णी घरानं समाजासाठी खूप काही केलेलं आहे. समाजाकडून खूप काही सोसलंही आहे. तेव्हा तुमच्याकडून आणखीन दक्षिणा कसली घेऊ? तुम्ही काळजी घ्या. येतो मी. भुजलिंग काका, तुम्ही आहात म्हणून खूप मोठा आधार वाटतो.
आज तुम्ही खरंच पांडुरंगाच्या रूपात धावून आलात. माझ्या आयुष्यात तुम्हा लेकरांशिवाय आणखी कोण आहे? तुमच्यासाठी नाही करायचं तर आणखी कोणासाठी करायचं? ज्ञाना दादा, हीच ना ती सप्तपर्णी अमृतवेल? हो, हीच ती. थांबा. ही सप्तपर्णी अमृतवेल तोडण्याचा अधिकार धर्मभ्रष्टाच्या रक्तास नाही. कशासाठी तोडत होतास ती? आमच्या मुक्तेच्या व्याधीवर उपचारासाठी हवी आहे. उपचारासाठी हवी आहे म्हणे. संन्यासाच्या कार्त्यांना मंदिराच्या आवारातल्या कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. आम्हाला भिक्षा मिळू देत नाही, गावात राहण्याचा अधिकार नाही, मुंजीचाही अधिकार नाही, विद्याही ग्रहण करू देत नाही. आणखीन कशा कशाचा अधिकार नाहीये ते एकदाच सांगा. ए सोपान्या, अरे तुम्हासनी जगायचाच अधिकार नाही. हे सारं काही ईश्वरानं निर्माण केलंय. त्यानेच या धरणी मातेची निर्मिती केली. त्यामुळे जे या धरणी मातेच्या कुशीतून आलंय त्यावर सर्व प्राणी मात्रांचा अधिकार आहे. सर्वांचा आहे, तुमचा नाही. पण आईबाबांनी आम्हाला विद्यार्जनाचा अधिकार मिळावा म्हणून प्रायश्चित्त घेतलंय. आता तरी आम्हाला सर्व अधिकार मिळावेत ना. अरे कसले अधिकार? कुठल्या अधिकाराबद्दल बोलतोयस तू? आता हा नारमा म्हणाला ना, तसं तुम्हाला जगण्याचाच अधिकार नाहीये. ह्या जगातून तुमचा पाड बिस्तरा आवरायचं बघा आणि निघून जा कुठेतरी कायमचं. विठ्या, तुझ्या या लेकरांसाठी अमृतवेल नाही, विषवेल पेरून ठेवलीये मी. विषवेल. आता तुझ्या या कार्त्यांचा आस्त जवळ आलाय. शांतम पापम. वा शास्त्री वा. सुभाष शास्त्री पार माणूस की विसरलेत बघा. अहो, लहानसहान लेकरं बी दिसेनाशी झाली आता त्यांना. विसोबा शास्त्रींच्या डोळ्यांवर आता विद्वत्तेची नाही तर अहंकाराची झापडं चढली आहेत. त्यामुळे त्यांना आपण काय करतोय, कसे वागतोय याच्यामुळे भानच उरलेलं नाहीये. काय पाटील, विसोबा शास्त्रींना जसा धर्म कळला तसे ते वागतायत. हो, धर्म आपल्याला बी कळलाय हो. आणि म्हणून म्हणतो विसोबा शास्त्री जे वागतायत ना त्या धर्माला सोडून वागतायत. पाटील, ते तर आहेच. म्हणून तर त्या लेकरांचं कौतुक वाटतं हो. जसा पंतांच्या मनात विसोबा शास्त्रींबद्दल विकार नव्हता तसाच लेकरांच्याही मनात नाहीये. त्यांना उमगलेल्या खऱ्या धर्माची कास न सोडता ती लेकरं हे सगळं सहन करतायत. खरंय हो. आई बापाची शिकवण कशी विसरतील लेकरं. त्यामुळेच त्या विसोबा शास्त्रींचं फावतंय हो. ते लेकरांबरोबर जे वागतायत ते नाही बघवत हो. आता शंकर मंदिराच्या आवारातल्या त्या सप्तपर्णी अमृतवेलावर पुन्हा एकाच हक्क कसा काय असाल हो?
मग तसं पाहायला गेलं तर इंद्रायणीवर कुणीतरी आपला हक्क सांगल, उद्या उठून डोंगरावर कुणीतरी आपला हक्क सांगल. पाटील, अहो त्याचीच तर खंत आहे. पण हे कधी उमगणार आहे लोकांना? आपलं इथे काहीही नाही. ही सारी सृष्टी त्या ईश्वराची आहे. आपण रिकाम्या हाती आलो होतो, आता रिकाम्या हातीच जाणार ना. अगदी खरंय बघा. पण मग आता आपण काय करायचं? हे बघा, आपण बी असं हातावर हात ठेवून बसलो ना, तू उद्या वर जाऊन त्या पांडुरंगाला काय तोंड दाखवणार आहे आपण? नाही नाही नाही. त्या लेकरांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. नाही तर उद्या उठून त्या बहिणीसाठी त्या सरपरांण्यात जायला कमी करणार नाही ती लेकरं. ते हा एक निबिड अरण्य, तिथं आहेत मोठमोठ्याले इसारी सर्प. मी आता असं ऐकलंय की एकदा एखादा माणूस आत गेला की मग माघार. कावेरी, अगं एवढं लगबगीनं कुठं चाललीस? अगं घरची न वावरातली समधी कामं संपवून मला मुक्तीला बघायला जायचं आहे. कशी आहे ग पोर? उतरला कथा? अगं नाही ना ग, तेच काय कळ ना बघ. अजून बी तिची शुद्ध हरपलेलीच आहे. नुसतं तापानं फणफणलंय गले करू. अगं पर काहीतरी निदान झालं असेल ना व? त्यासाठी ग्रामवैद्यांनी घरी यायला पाहिजे ना अंजे. म्हणजे काय झालंय? अगं जरा इसकटून सांग की. जाऊ दे, हिथं तुझा जीव तुटतोय अंजे. पर तिकडं नारबा स्वतः ग्रामवैद्यांना सिद्ध बेटी जाण्यापासून अडवतो या. कितीदा तरी सांगितलंय तरी बी त्या इसोबाची संगत काय सोडत नाही. आता आणखीन कसं समजावं काय बी कळना झालं. त्यांच्या वतीनं म्या तुझी क्षमा मागते. आगा त्यांनी पोरा संगट असं वंगळ वागाय नको होत. कावेरी, मला क्षमा कर. तू कशापाई क्षमा मागते अंजी? जे काय केलं ते तुझ्या नवऱ्यानं केलं. त्याला सांग म्हणावं, माझा पांडुरंग हाय माझ्या लेकरांच्या पाठीशी. तो दावल त्यांना वाट. त्याला सांग आपण जे जे वंगाळ करतो ना ते समद हितच फेडावं लागतं. या जन्मात निघते म्या. उगा रिकाम टेकड्यावानं बोलू नगस. मी रेकाम टेकडी? तुम्हीच तुमचे रेकाम टेकड्यात म्हणून असलं काहीतरी सुचतंय तुम्हाला करायला. तुमच्या विचारांना ना तो इसोबाची कीड लागली हाय. उगा त्यासनी बोल लावू न ग. काय केलं ग त्यांनी? मग त्या वैद्यांना पंतांच्या घरी जाण्यापासून कुणी अडवलं? त्यांनीच ना. आणि ते वैद्य मुक्ताला बरं करायला तिकडे चाललेत ही वार्ता बी तुम्हीच केली असणार हे मी इथं उभं राहून सांगते. तुला नाही कळायचं त्यातलं. बाई माणसानं धर्माच्या विषयात बोलायचं नसतं. लहान पोरासनी तडपडत ठेवणारा कोणता हो धर्म? साक्षात इठुरा बी तुम्हासनी माफ करायचा नाही. तुम्हासनी बी एक ना एक दिवस तिथला हिशोब इथंच फेडावा लागल हे ध्यानात असू द्या. काय ग जाऊ बघाव तेव्हा फिर 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 फिर. जरा गपगुमान राखी. माझी पिरपिर दिसते तुम्हासनी आणि त्या हिशोबाच्या जीवावर गमजो चालल्यात त्याचं काय? गावात काळं कुत्र बी चांगलं म्हणा ना तुम्हासनी. लोकांचं काय ऐकती? लोक आज एकाबद्दल चांगलं बोलतात उद्या दुसऱ्याबद्दल. लोक तेच बोलते जे त्यासनी दिसतंय. हा तेच. आता लोकांनी दिसत नसल. इसोबा शास्त्री आणि मी गावाचं पावित्र्य राखतोय. पण आज ना उद्या त्यासनी याची जाणीव होईल.
पावित्र्य राखताय? हा मग ही तर माणसाचा जीव चाललाय आणि तुमचा खेळ थांबा ना अजून. अगं अंजे ते तू तुझ्या संगत वाद घालणं म्हणजे ना दागडाव डोका आपटल्यासारखं आहे. जातो मी. अहो ऐका की, तेव्हा इठुराया यांच्या डोक्यातलं ते इसुबाचं खूळ काढ र बाबा, आणि काहीतरी चांगलं करण्याची सद्बुद्धी देहासनी. धनी त्या विठ्ठलपंताच्या कार्ट्यांना जंगलात जाय वाचून दुसरा काय पर्यायच ठेवला नाही बघा तुम्ही. अरे नारबा, त्या जंगलात पाय टाकणे म्हणजे साक्षात यमराजाला आमंत्रण देण्यासारखं आहे. साऱ्या जंगलावर साप, मोठमोठाले विंचू, आजगर यांचं साम्राज्य आहे. ती कार्टी काही त्या जंगलात पाय टाकणार नाही, आणि टाकलाच तर परत काय यायची नाही. निवृत्ती राजा, अरे त्या उत्तरेकडच्या जंगलात सप्तपर्णी अमृतियल शोधायला जाणं म्हणजे एका संकटातून बाहेर पडण्यासाठी दुसरं संकट ओढावून घेण्यासारखं आहे बघ. मला काय वाटतंय, आपण दुसरा काहीतरी मार्ग सापडतोय का बघूया. हा मावशी, ज्याच्या नशिबात जो मार्ग असतो त्याला त्यावरून चालावंच लागतं. ते काय बी असलं तरी तुम्हाला काही गरज नाही त्या सरपरांण्यात जायची. हा, आमचे हे जातील, ते आणतील शोधून अमृतील. म्या बोलते त्यांच्या संग. मावशी, अगं सहदेव काकांना कशाला उगाच त्रास द्यायचा? आम्ही आहोत की. तरच बिरास कसला र? हा, तुम्ही लेकरच आहेत ना वा आमची? मग म्या सांगितलं ना, आमचे हे जातील तर जातील, नाहीतर मी आहेच की. म्या जाऊन आणीन. हा मावशी, अगं आधीच आमच्यावर ग्रामण्य आहे. त्या सहदेव काका आमच्यासाठी सर्पारण्यात गेले हे जर विसोबा काकांना कळालं तर ते तुम्हालाही त्रास देतील. आणि आधीच तुमच्या घराचे आमच्यावर किती उपकार आहेत, आणि तू आमच्यासाठी एवढं करतेस ते काय कमी आहे का? अरे हक्कच आहे तो माझा. गुरं ढोर बी जात नाही रे तिथवर, आणि तुम्ही लेकरं जाणार वय? ते काही नाही, मी तुम्हाला कुठे बी जाऊ द्यायची नाही. मावशी, अगं तुझी गरज इथं मुक्ताला आहे. तिच्या डोईवरून मायेने हात फिरवायला तू इथं हवीस ना. मग तुम्ही भट्टदेव काकांना तरी संग घेऊन जा. हा, म्या थांबेन मुक्तेपाशी. हो. त्या मुक्तीला ती सप्तपर्णी गुडूची काय मिळायचीच नाही. आणि मग निघेल त्या मुक्तीची स्वारी यमराजाच्या रेड्याच्या अंबारीतून दूरच्या प्रवासाला. शांतम पापम शांतम पापम. नारबा, मी उठून वारा घालू का रे तुला? धनी कोकळ्या, हो धनी, अहो ती पंतांची कार्टी गेली बर का जंगलात. ते ज्ञान्या, निवृत्ती आणि तो जोगडा भट्टे देऊ ती गवी गेलेत. खरं सांगतोयस? बघा,
आज पावतो मी दिलेली वार्ता खोटी ठरली हाय का? अरे पण तू स्वतः पाहिलंस का त्यांना? नाही म्हणजे मी सावता नाही पाहिलं. अहो पर वार्ता देणारी माणसं कमी आहेत का आळंदीत? तो आपला जनोबा गुरढोर राखणारा नाही का, त्यानं सावता ह्या तिघांनी खडकमाळाच्या जंगलात घुसताना पाहिलंय. अरे म्हणजे नक्कीच ते सरपारण्याच्या दिशेने गेले असणार. हेच तर. म्हणजे आता आपली चिंता कायमची मिटली बघा. अरे हो की. जा 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 म्हणाव, शोधा आता त्या अरण्यात सर्पांच्या वेटोळ्यात सप्तपर्णी अमृतवेल शोधा. शांतम पापम. निवृत्ती, ज्ञाना, सर्पारण्य आहे, पावले जपून टाका. ज्ञाना, तू या दिशेने जा. निवृत्ती, तू इकडे. हो, चला सांभाळून. बाबा, सोपाना, अरे दारा मोरा काय करतोय? इकडे ये. मावशी, अगं सूर्यदेव निजायला जायची वेळ आली तरी अजून गुरुदादा आणि ज्ञानदादा आले नाहीयेत. तेच तर काय कळना बघ. पांडुरंगा, ती अमृत येईल घेऊन माझी लेकरं सुखरूप घरी येऊ दे बाबा. दरवेळी ते विसोबा काका आपल्याला संकटात टाकतात आणि आपण त्या पांडुरंगाला त्रास देतो. त्यांच्यामुळेच गुरुदादा आणि ज्ञानदादाला सप्तपर्णी अमृतवेल आणण्यासाठी जंगलात जावं लागलं. त्यांच्यामुळे जर माझ्या दादांना काही झालं ना तर त्या विसोबा काका आणि नरबा काकांना की नाही मी. सोपान, अरे लेकरा, आपल्यापेक्षा मोठ्यांना असे बोलला होतं का कोणी? हा, नाही ना. अरे तुझे बाबा तर म्हणले होते ब्रह्मगिरीच्या वाटेवर, किती बी संकट आली तरी आपल्या भक्तीवरची निष्ठाच आपल्याला मार्ग दावते. ज्ञानान निवृत्तीला बी सापडेल वाट. आणि भट्टदेव काका बी आहेत की त्यांच्या संग. समदे सुखरूप घरी येतील बघ.
बाबा बाबा बाळांनो, नभातला हा भास्कर रस्त्याला जाण्याच्या आत आपल्याला ती अमृत वेल मिळायला हवी, नाहीतर चला निघूया. सूर्यास्त लवकरच होईल आणि काळोख पडू लागेल, आणि आपण जर या अरण्यात अडकलो ना तर बाहेर निघणे कठीण होईल. अरे मी एकटा असतो तर काही नाही, पण तुम्ही दोघे माझ्या सवे आहात ना, म्हणून. आपण ज्यासाठी इथे आलोय ते ध्येय साध्य झाल्याशिवाय आपण इथून जायचे नाही काका. माझा विश्वास आहे पांडुरंग आपल्याला रिकाम्या हाती माघारी नाही धाडणार. सप्तपर्णी अमृतवेल. विठुराया, तुझीच कृपा रे बाबा. मागे मागे बाळांनो, मागे. नाना, अरे हे असं काय करतोयस? हे बघ, काळोख होत आलाय. अरे आपण जिवंत राहिलो तर आपण अमृतवेल घेऊन जाऊ शकू की नाही? ऐका माझं. काका, आत्ता मुक्तेचा जीव वाचवणं अधिक गरजेचं आहे, आणि अमृतवेल न घेता गेलो तर आमचं जिवंत असणंही व्यर्थच ठरेल ना. नाना, काका तुम्ही इथेच थांबा, मी अमृतवेल घेऊन येतो, आणि माझं काहीही झालं तरी अमृतवेल मुक्तेपर्यंत पोचवा. अहो का कुणास ठाऊक आज सकाळपासून जीव घाबरा घुबरा होतोय. अहो आणि जेव्हा जेव्हा असं झालंय ना तेव्हा तेव्हा लेकरांवर काही ना काहीतरी संकट आलंय बघा. आता तूच बोललीस ते बरं झालं बघ. त्या पोरांची आठवण लई येते ग मला, आणि त्या ज्ञानाचा चेहरा सारखा माझ्या डोळ्यामोर येतोय. असं काय होते काही कळेल नसं झालंय ग मला. अहो मी काय म्हणते, तुम्ही जाऊन बघून येत आहे का हो सिद्धबेटवर? लेकरांची खुशाली जोवर कळत नाही ना तवर मला तक तक लागून राहील बघा. असं म्हणतेस होय? नाही नाही, तू बरोबर बोलतेस बघ. मी आज जाऊनच येतो बघ. हा पांडुरंगा, परमेश्वरा, आता लेकरांवर कुठलं बी संकट येऊन देऊ नको रे बाबा. अरे माझं ऐका, काळोख होतोय. हे सर्पारण्यात जसा जसा काळोख वाढेल अजून सर्प बाहेर पडायला लागतील. नाना, अरे ऐक ना.
माझं ऐका, चला आता इथून. नाना